मालवण हे महाराष्ट्रातील कोकणामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, स्वच्छ समुद्र किनारे, वॉटर स्पोर्ट, सी फूडसाठी प्रसिद्ध आहे. सुट्ट्यांमध्ये या ठिकाणी लोकांची गर्दी पाहायला मिळते. नमस्कार मित्रांनो, द केंद्रे ट्रॅव्हल्स यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी आणि माझे परम मित्र भागवत धराडे असे आम्ही सहपरिवारासह 3 दिवसाच्या कोकण ट्रिपला निघालो आहेत. मालवणमधून समोर आल्यानंतर आम्ही तारकर्ली बीच परिसरामध्ये पोहोचलो आहेत. आता आम्ही पोहोचणार आहोत आम्ही बुक केलेले बीच रिसॉर्ट. रिसॉर्टला पोहोचल्यानंतर चेक इन करून आम्ही निघालो आहे आता तारकर्ली बीचला. बीच हे रिसॉर्टलाच लागून असल्यामुळे भागवतराव आणि बच्चे कंपनी हे आमच्या अगोदरच बीचवर पोहोचलेले दिसत होते. मी व्हिडिओ शूट करत असल्याचे पाहून बच्चे कंपनी खूपच एक्साइटेड झाली होती. सायंकाळची वेळ झाली असल्याने सूर्याने सुवर्ण रूप धारण केलेले दिसत असून समुद्रांच्या लाटावर पसरलेली सोनेरी छटा आणि मनाला स्पर्श करणारी शांतता या ठिकाणी दिसत होती. आमचा साई हा समुद्र पहिल्यांदाच पाहत होता. साई समुद्र पाहत असताना साईच्या पायाला समुद्रांच्या लाटाने अलगद स्पर्श केला. मग काय, साईने चप्पल काढून बाहेर फेकले आणि चालू केली फुल मस्ती. काही क्षणामध्येच नंतर समृद्धी आली, आरुष आला, अक्षरा आली आणि अनुष्का सुद्धा आली. हे सर्वच आले आणि त्यांनी पाण्यामध्ये फुल मस्ती धमाल करायला चालू केली. या दरम्यान एक गंमत झाली, ती म्हणजे आमच्या साईला समुद्राचे पाणी खारट असते हे माहीत नसल्याने त्याने माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, पप्पा पाण्यामध्ये एवढे मीठ कुणी टाकले आहे, पाणी खूप खारट लागले आहे. त्यावरून आम्ही पोट भरून हसलो आणि त्याला सांगितले, या पाण्यामध्ये आपल्या भागवत काकाने मीठ टाकले आहे. त्यावरून साई पण हसला आणि परत उड्या मारत पाण्यामध्ये गेला. आमच्या स्वाती मॅडम आणि छायाताईंनी या ठिकाणी एक आपला स्वतःचा खूप छान व्हिडिओ शूट केला आणि स्वतःच हसले. निसर्गाच्या या अथांग सागरात प्रत्येक क्षण नव्याने जगण्याची प्रेरणा मिळते. समुद्राच्या लाटा, थंडगार पाणी आणि मनाला मिळणारी या ठिकाणची शांतता. आम्ही सुद्धा बच्चे कंपनी सोबत थोडी मस्ती केली आणि फोटोशूट केले. फोटोशूट झाल्यानंतर आम्ही गेलो फिश मार्केटला. फिश मार्केटमधून आम्ही फ्रेश फिश घेतले आणि सी फूड एन्जॉय केले. कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.